नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं हर्षराज एजू या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची आहे किंवा जे देत आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असा प्रश्न पडतो की आपण स्पर्धा परीक्षांची तयारीला कुठून सुरुवात करावी, कोणती परीक्षा द्यावी व परीक्षेची तयारी करत असताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यातील सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे कोणती परीक्षा द्यायची. ह्याचे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला आपले उद्दिष्ट कोणते आहे हे ठरवावे लागेल आणि आपण कोणकोणत्या परीक्षेसाठी इलिजिबल आहोत हे बघून आपल्याला कोणती परीक्षा द्यायची हे निश्चित करता येईल. स्टेट गव्हर्नमेंट व सेंट्रल गव्हर्नमेंट वेगवेगळ्या परीक्षा घेतात. त्यातून आपल्याला कोणती परीक्षा द्यायची हे निश्चित केल्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे त्याचा सिलेबस. आपल्याला ज्या परीक्षेची तयारी करायची आहे त्या सिलेबसची प्रिंट काढून घ्यायची. त्यावरून आपल्याला कोणकोणत्या विषयांची तयारी करावी लागेल व त्या परीक्षेची व्याप्ती कशी आहे हे समजते. तसेच तयारी करण्यासाठी किती वेळ लागेल ह्याचाही अंदाज येतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे परीक्षेचं स्वरूप. परीक्षेचे स्वरूप कसे आहे म्हणजेच त्या परीक्षेत किती पेपर आहेत, त्याचप्रमाणे कोणकोणते पेपर किती मार्क्सला आहेत, त्याचं पासिंग क्रायटेरिया काय आहे हे देखील माहिती होईल व त्यानुसार नियोजन करणे सोपे होईल. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अभ्यासाचे नियोजन. अभ्यासाचे नियोजन करत असताना परीक्षेसाठी उपलब्ध असणारा वेळ, कोणता घटक किती गुणांना आहे व त्याची व्याप्ती बघून अभ्यासाचे नियोजन करावे लागेल. जर कोणाला एखादा घटक अवघड जात असेल तर त्यासाठी नियोजन करत असताना जास्त वेळ द्यावा. तसेच शेवटी रिव्हिजनसाठी काही दिवस राखीव ठेवावेत. पाचवा मुद्दा आहे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अभ्यासाचे नियोजन केल्यानंतर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्सच्या प्रिंट काढून ठेवाव्यात जेणेकरून अभ्यास करत असताना पर्टिक्युलर घटकावर कोणते प्रश्न कशा पद्धतीने विचारले आहेत हे समजेल. जुन्या क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करताना नुसतेच क्वेश्चन आणि आन्सर न बघता बाकी जे ऑप्शन्स आहेत ते कशाच्या संदर्भात आहे ह्याचा अभ्यास केला तर पेपर क्रॅक करणं जास्त सोपं होतं. सहावा मुद्दा आहे अभ्यास कसा करावा. अभ्यास करताना परीक्षेला ज्या ज्या कन्सेप्ट असतील किंवा ज्या ज्या संकल्पना असतील त्या सर्व समजलेल्या असणे आवश्यक आहेत. म्हणजेच त्या जर क्लिअर असतील तर आपल्याला त्यावर कसाही प्रश्न विचारला तरी तो सोडविता येतो. जर संकल्पना आपल्याला समजत नसेल किंवा येत नसेल एखादी संकल्पना तर आपण ती समजण्यासाठी मार्गदर्शकाची किंवा मित्रांची मदत घ्यावी किंवा आता यूट्यूबवरती भरपूर चॅनल आहेत, तिथून देखील आपल्या त्या संकल्पना क्लिअर होऊ शकतात. आता त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे टेक्स्टबुकचा वापर. अभ्यास करताना जास्तीत जास्त योग्य व उत्तम टेक्स्टबुकचा वापर करावा. जर आपण नोट्स वापरत असाल तर कन्सेप्ट जास्त क्लिअर होत नाही, त्यात खूप कमी माहिती दिलेली असते, म्हणून टेक्स्टबुकचा जास्तीत जास्त वापर करावा. आठवा महत्त्वाचा मुद्दा आहे कॉमन सब्जेक्ट्स. सर्वात शेवटचा मुद्दा आहे हा. जर तुम्ही आत्ता ग्रॅज्युएशन करत असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर मॅक्झिमम स्पर्धा परीक्षांमध्ये काही विषय हे कॉमन असतात. फॉर एक्झाम्पल सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये इंग्लिश, मॅथ्स आणि रिझनिंग कॉमन असतं आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम्समध्ये मराठी, इंग्लिश, मॅथ्स, रिझनिंग हे विषय कॉमन असतात. आणि तुम्ही जर आता शालेय शिक्षण घेत असाल किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेत असाल तर आत्तापासूनच ह्या विषयांची तयारी सुरू करू शकतात. आणि आणखीन एक त्यामध्ये पॉईंट मी ॲड करते. 5वी ते 10वीचे सर्व पाठ्यपुस्तकांचा अभ्यास तुम्ही जर आत्तापासून केला तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व हक्काने सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या परीक्षेची तयारी करायची आहे किंवा तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.